मी परमेश्वर देवीदास चौधरी, राहणार पैठण, तालुका केज, जिल्हा बीड. मी सर्वे नंबर 16 या क्षेत्रामध्ये 2 तारखेला सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु सोयाबीनची पेरणी केल्यापासून सतत पैसा हा त्या सोयाबीनला वरच येऊ देत नाही. त्यामुळे सोयाबीन पूर्णपणे गेलेली आहे आणि सतत त्या 2 तारखेपासून मी पैशाची वेचणी करतो आहे. सकाळ संध्याकाळ 2-2, 4-4 बकेट पैसे वेचून पण पैसा कमी होत नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप परेशानी झालेली आहे. पूर्ण रान जवळपास काळभोर केलेलं आहे. पैशाने ते पूर्ण सोयाबीन खाऊन टाकलेलं आहे. काहीही पर्याय केला तरी ते पैसा नावाची जात कमी होत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सतत या पैशामुळे गेली 5 वर्षापासून आमच्यावर खूप बिकट परिस्थिती ओढावलेली आहे. तरी सतत आम्ही तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, यावर्षी तर आम्ही शास्त्रज्ञ म्हणून सन्माननीय अरुणजी गुट्टे सर यांना पण बोलवलं होतं शेतामध्ये. त्यांनी पाहणी केली, त्यांनी काही उपाययोजना सांगितल्या, पण त्या उपाययोजना करूनही पैसा कमी झालेला नाही आणि कसल्याही पद्धतीचं सोयाबीन दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. कुठंतरी झाड राहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी याची दखल शासन पातळीवर घेतली जात नाही. सतत मी 5 वर्षापासून याची कंप्लेंट करत आहे. 5 वर्षापासून हा प्रादुर्भाव आमच्या शेतामध्ये झालेला आहे. खूप चांगल्या पद्धतीची मशागत मेहनत करून पण कसल्याही पद्धतीचा उपयोग होत नाही आणि इकून तिकून पाऊस कमी आहे. कमी पावसात पेरणी केली आणि त्या पेरणीवर कसं तरी उगवून येईल ही अपेक्षा असताना पूर्णची पूर्ण पेरणी दुबार करण्याची वेळ आलेली आहे आणि खूप पैशाचा प्रादुर्भाव असल्यामुळे याची दखल शासनाने घ्यायला हवी. अन्यथा आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप अटॅक झालेला आहे. कसल्याही पद्धतीचं ते आटोक्यात यायला तयार नाही. कुठल्याही औषधानं ते मरत नाही. फवारणी केल्यानंतर तितक्यापुरतं ते पूर्ण पैसा जमिनीमध्ये जाऊन बसतो आणि परत तो संध्याकाळच्या टायमाला वर येतो. अशा परिस्थितीमध्ये खूप दयनीय अवस्था असल्यामुळे याची दखल शासनाने घ्यावी. ही अशी परिस्थिती आहे. रोज आम्ही 3-3, 4-4 बकेट पैसे वेचून पूर्ण त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करत आहोत. पण तरी पण पैसा कमी होत नाही आणि पूर्ण सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. याची दखल शासनाने त्वरित घ्यावी. अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला काहीही करून कुठल्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय पर्यायी राहणार नाही. आता अशी परिस्थिती झाली आहे, जगावे की मरावे हेच कळत नाही. तरी याची शासनाने खरोखरच त्यांच्या पातळीवर दखल घेऊन त्वरित मदत करावी ही नम्र विनंती. धन्यवाद.